कांड सर्ग 3 पुढे चालू. हे रामा, बुद्धीमधील सत्व रज तम या 3 गुणांनी जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ही नावे असणाऱ्या अवस्था उद्भूत होतात. तथापि चिन्मय, अविनाशी आणि साक्षी असणारे तुम्ही मात्र या 3 अवस्थाहून भिन्न की आहात. हे रघुनंदना, तुम्हा सृष्टी निर्माण करावयाची लीला करावीशी वाटते त्यावेळी तुम्ही मायेचा अंगीकार करून गुणांनी युक्त असल्याचे भासता. हे रामा, तुमची माया ही विद्या आणि अविद्या अशी 2 प्रकारे भासते. प्रवृत्ती मार्गरत असणारे हे अविद्येस वश असतात आणि वेदांताचा विचार करणारे, निवृत्ती मार्गी रत असणारे, तुमच्या भक्तीमध्ये रममाण होणारे लोक हे विद्यामय विद्येला वश आहेत असे मानले जाते. अविद्येस मानणारे नेहमीच जन्म मरण रूपी संसारी पडलेले असतात. या उलट विद्येचा अभ्यास करणारे तर नित्य मुक्तच असतात. या जगी तुमच्या भक्तीमध्ये रस असणारे, तुमच्या नाममंत्राचे उपासक असणाऱ्यांचे ठिकाणीच विद्या प्रादुर्भूत होत असते, इतरांचे ठिकाणी नाही होत. म्हणून तुमच्या भक्तीने संपन्न असणारे मुक्तच की असतात यात संशय नाहीच. उलट तुमच्या भक्तिरूपी अमृतरहित असणारे त्यांना तर स्वप्नात देखील मोक्ष शक्य नाहीच की. हे रामा, याविषयी फार काय सांगावे, याचे सारच तुम्हा सांगतो. या जगी तर साधू संगती हीच मोक्षाचे साधन आहे. या जगी सुखदुःखामध्ये समचित्त असणारे, स्पृहारहित, कोणत्याही प्रकारची इच्छा नसणारे, इंद्रियांचा संयम करणारे, अत्यंत शांत चित्त तुमचे भक्त असणारे, सर्व कामनांपासून निवृत्त झालेले, इतर गोष्टींची प्राप्ती आणि विपत्ती यामध्येही समचित्त असणारे, आसक्ती रहित, सर्व कर्म त्यागी, नेहमीच ब्रह्मपरायण, यमनियमाच्या गुणांनी संपन्न, जे काही प्राप्त होईल त्यातच समाधानी असणारे असे ते साधू असतात. त्या साधूंची संगती प्राप्त झाली असता तुमची कथा ऐकण्याची आवड निर्माण होते. त्यानंतर हे रामा, सनातन असणाऱ्या तुमच्या ठिकाणी भक्ती उत्पन्न होते. तुमची भक्ती निर्माण झाली की तुमचे बाबतीत स्पष्ट आणि प्रचुर ज्ञान उत्पन्न होते. चतुर्पुरुषांनी सेविलेला हा मुक्तीचा आद्य मार्ग उदयास येतो. म्हणूनच हे राघवा, माझी प्रेम स्वरूप सद्भक्ती तुमचे ठिकाणी नित्यच असो. तसेच हे हरी, तुमच्या भक्तांची संगतीही मला नित्य घडो. आज तुमच्या दर्शनाने माझा जन्म हा सफलता प्राप्त करता झाला आहे. हे प्रभू, मी केलेले सर्व यज्ञ आज सफलत्वास गेले आहेत. मी दीर्घ काळ अनन्य बुद्धीने केलेले तप त्याचे इहलौकीचे फळ म्हणून मी तुमचे पूजन आज केले आहे. हे राघवा, आपण नेहमीच सीते सहित माझे अंतरी वास करावा. तसेच मी चालत असो, उभा असो, मला सततपणे तुमचे स्मरण व्हावे. अशा प्रकारे लक्ष्मीपती श्रीरामांची स्तुती करून मुनिश्रेष्ठ अगस्त्यांनी श्रीरामांना अगोदरच इंद्राने दिलेले धनुष्य बाणांनी भरलेले अक्षयी भाते, रत्नविभूषित तलवार या गोष्टी प्रदान केल्या आणि अगस्त्यजी म्हणाले, हे राघवा, आता भूमीस भार ठरलेल्या या राक्षस समूहांचा संहार करावा. त्यासाठीच मायेने मानव रूप धारण करून तुम्ही या पृथ्वीवर अवतीर्ण झाला आहात.
येथून 2 योजने अंतरावर गौतमी नदीच्या तीरी पवित्र वनांनी सुशोभित असा पंचवटी नावाचा आश्रम असून आता हे रघुकुल श्रेष्ठा, तुम्ही आता तुमचा उरलेला काळ तेथेच व्यतीत करावा. हे सज्जनांचे स्वामी असणारे आपण तेथेच राहून देवांची पुष्कळ अशी कार्ये पार पाडावीत. अगस्त्यांनी उत्तम प्रकारे उच्चारलेले ती वचने तसेच तात्विक अर्थाने युक्त असलेले ते स्तोत्र ऐकून भगवान श्रीरामांनी मुनींचा निरोप घेतला आणि सर्व काही जाणणारे हरी आनंदानेच मुनी अगस्त्यांनी दर्शविलेल्या मार्गावरून पुढे जाण्यास निघाले. याप्रमाणे अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवादी अरण्यकांड 3रा सर्ग मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.